आमची चाळ अगदी गोंधळलेली होती. एक मोटरसायकल जर चाळीत घुसली तर दुसरा मनुष्य पुढे जाऊच शकणार नाही. इतकी कंजेस्टेड जागा होती आमच्या चाळीत. एकूण 50 घर समोरासमोर होती चाळीत. एका लाईनीत 25 व दुसऱ्या लाईनीत 25. सर्व घरे ही लोड बेरिंगची होती आणि प्रत्येक घर हे डबल मजली होते. कारण आमच्या चाळीच्या काही अंतरावरच 2-3 भल्या मोठ्या कंपन्या होत्या. घर भाड्याने घेणारे भरपूर वेळेस येऊन जायचे. म्हणून प्रत्येकाने आपली वरची मंजिले बांधली होती. काही वेळेस इकडच्या मावशीने काय स्वयंपाक केला आहे ते समोरच्या घरच्याच्या कुकरच्या शिट्टीने व वासाने समजायचे. बाथरूम प्रत्येकाचा बाहेरच ओपन डक सारखा बांधलेला होता. फक्त लॅट्रिनसाठी सार्वजनिक नगरपालिकेचा संडास हा वापरावा लागायचा. पण आमच्या चाळीत कोणताही सण हा आनंदाने साजरा केला जायचा. मग तो गणेश उत्सव असो, दहीहंडी असो किंवा रंगपंचमी असो. या प्रकारचे अनेक सण आम्ही साजरे करायचो. आम्ही पण त्या चाळीत गेल्या 20 वर्षापासून भाड्याच्या घरात राहत होतो. तेव्हा मी 16 वर्षाचा होतो आणि माझ्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट त्याच चाळीत येऊन बदलला. आणि त्या दिवशी माझ्या वडिलांचा हाताने मी इतका बेदम मार खाल्ला की आयुष्यात मला कोणी असं मारू शकणार नाही आणि मी त्याचे विचारही करू शकणार नाही. कारण की मी तेव्हा 10वीत होतो. बोर्डाचे पेपर सुरू होते. अभ्यास केला तरच पास होशील हे घरच्यांचे शाप होते. म्हणून मी सकाळी 3 वाजेला उठून अभ्यासाला लागायचो. घर अगदी लहान होते. वन रूम किचन. छोट्या घरात मी, माझी आई, वडील आणि लहान भाऊ असे राहायचे. भाऊ आज 7वीला होता. सकाळी सकाळी चाळीत अगदी शांतता राहायची आणि अभ्यासासाठी ही योग्य वेळ होती म्हणून मी रात्री 9ला झोपून सकाळी 3चा अलार्म लावून ठेवला होता. माझ्या घरासमोर एक साऊथ इंडियन जोडपे राहण्यासाठी आले होते. त्यांना चाळीत येऊन 1.5-2 महिने झाले असतील. ते न्यूली मॅरिड कपल होते. अजून त्यांना कोणतेही मुलगा किंवा मुलगी नव्हती. सकाळी 3चा अलार्म वाजला आणि मी डोळे चोळत उठलो. थोडा आळस दिला आणि तोंडावर पाणी मारून मराठीच्या पुस्तकाला नमस्कार करून मी अभ्यासाला लागलो. अभ्यास करत असताना सुमारे 5:30 वाजता सकाळी समोरच्या घराचा दार उघडला आणि दारातून एक सावळी, मध्यम बांधा असलेली, साडी घातलेली, लांब केस, तिच्या शरीराला शोभेल अशी तिची फिगर. त्या बाईचे वय अंदाजे 21 किंवा 22 वर्ष असावे. तिच्या हातात टॉवेल होता. ती त्या ओपन डक बाथरूम मध्ये जाऊ लागली. माझ्या बाल्कनीत अंधार होता. मी जो टेबल लॅम्प लावला होता तोही मी बंद केला आणि समोरचे दृश्य पाहून मराठीचे पुस्तक बंद केले. कारण पुस्तकासमोर असं पाहिलं तर पाप लागेल, नाहीतर मराठीमध्येच नापास करेल मला. त्या बाईने हातातला टॉवेल भिंतीवर ठेवला आणि आपले कपडे काढून ती आंघोळीला बसली. आमच्या बाल्कनीतून तिच्या बाथरूम मध्ये तिची काय हरकत होत आहे हे सर्व दिसत होते. पण बाथरूम मधून वरती पाहणाऱ्याला फक्त बाल्कनीचा कठडा दिसायचा. हे दृश्य पाहण्याचे सौभाग्य मला लाभले होते. या अगोदर माझ्या डोक्यात असा विचार कधीच आला नव्हता की आपल्या बाल्कनीतून सर्व खालच्या घरांच्या बाथरूम मध्ये जो पण काही करेल ते आम्हाला दिसेल. त्या बाईने आपले ब्लाऊज काढले आणि तिचे सोडोल मध्यम असे वक्ष वरूनच मी न्याहाळत होतो. ती साबणाने आपल्या अंगाला घासून घासून चोळत होती. तिला अंघोळ करताना पाहून माझ्या अंगावर काटाच उभा राहिला. कारण अशी डोळ्यासमोरील घटना आयुष्यात प्रथमच बघायचे भाग्य मला लाभले होते. 10 मिनिटांनंतर ती बाई बाथरूम मध्ये उभी राहिली आणि हळूच आपले ओले झालेले अंग टॉवेलने पुसू लागली. एवढ्यात माझी आग चरणसीमेला पोचली. कोणी लायटरने आग लागली असावी इतका मी गरम झालो होतो. आता तिने आपल्या अंगावरील सर्व कपडे काढून भडा मोठा टॉवेल गुंडाळून ती घरात गेली. ती गेल्यावर माझे डोकं सुन्न झाले होते. अभ्यासाचा विचार बाजूला सारला. ते दृश्य वारंवार डोळ्यासमोर फिरू लागले होते. आता सकाळचे 6 वाजले होते. मी आत घरी गेल्यानंतर थोडावेळ विश्रांती घेऊन परत 8 वाजेला उठून चाळीत फिरायला गेलो. माझे लक्ष वारंवार तिच्या घराकडेच होते. तिचा नवरा कामासाठी आता बाहेर निघाला होता. तोही जवळच्या कंपनीत कामाला जात असे आणि रात्री 10 वाजेला घरी येत असे. आता माझे रोज सकाळी 5:30 वाजेला डोळे उघडायचे. असे सतत 3-4 दिवस मी त्या बाईला माझ्या बाल्कनीतून अंघोळ करताना न्याहाळत असे. दुसऱ्या दिवशी रविवार होता. शाळेला सुट्टी होती म्हणून मी आरामात उठलो. ब्रश करताना आईचा आवाज आला, "अरे बेटा, त्या समोरच्या आंटीकडून इडली घेऊन येशील?"
त्या सकाळी सांगत होत्या की तुमच्या मुलाला घरी पाठवा, मी गरम इडल्या देईल काढून. मी 0 मिनिटात ब्रश केला आणि भांडे घेऊन समोरच्या घरात दाखल झाला. ती आंटी गॅस जवळ बसून इडली भांड्यात काढत होती. मी लगेच आंटीला म्हणालो, आंटी आईने पाठवलं मला इडली घ्यायला. रुको जरा, अभी 10 मिनट बाकी है इडली निकलने के लिए. फिर सब एक साथ गरम गरम इडली लेके जाना घर पे. मुझे कुछ पूछना है तुमसे. मी अगदी विचारात पडलो. या आंटीला माझ्याशी काय काम असावे? तुम हर दिन सुबह अपनी बाल्कनी से मुझे क्यों देखते हो? त्याच्या तोंडातून हे शब्द ऐकताच मला एकदम थंडा घाम सुटायला लागला. मला शब्द सुचत नव्हते. मी पुढे काय बोलावे असे. नाही नाही आंटी, मी नव्हतो, दुसरा कोणी असेल. अरे गोपू, मैंने तुम्हारी मम्मी से पूछा था, तब उन्होंने मुझे बताया कि हमारा गोपू सुबह सुबह पढ़ाई के लिए जगता है. कैसी दिखती हूँ मैं तुम्हें? मतलब तुम्हें तो बहुत ही मजा आता होगा. ओ आंटी, लवकर द्या इडली, मला वेळ होता है. अरे गोपू, तुझे कुछ एक खास चीज बतानी थी. अगर आज दोपहर को तुम्हारे पास टाइम होगा तो मेरे घर आना. मी इतक्या फटक्यात इडली घेतली आणि तिथून फरार झालो. या बाईने मला पाहिले तर नाही ना? ती कोणाला सांगेल तर माझ्या नावाची चाळीत बोंबाबोंबच व्हायची. आणि आपल्या घरी कळले तर मी अगदी घाबरू लागलो होतो. डोके काम करणे बंद झाले होते. घरी येऊन इडली खाल्ली. छान बनवली होती त्यांनी. दुपारचे 1:30 वाजले होते. जेवण सुद्धा झाले होते. आंटीने बोलवले आहे. जायचं की नाही याचा विचार करू लागलो होतो. जाऊन तर पाहू, काय महत्वाचं काम आहे. माझ्या घरी फक्त आई होती. बाबा कामाला गेले होते आणि भाऊ बाहेर खेळायला. मी त्यांचा घराचा दार ठोकला. लगेच आंटीने दार उघडला आणि ती गाऊनवर होती. तिने मला आत बोलवले आणि दार लावला. मी आंटीला विचारले, काय काम होते आंटी? अरे गोपू, बैठ बताते हो. त्यावर आंटी म्हणाले, का रे, असं सकाळी सकाळी आंघोळ करताना का पाहतोस तू मला? मजा वाटते का तुला? त्यावर मी म्हणालो, नाही आंटी, मी नाही पाहत तुम्हाला. आंटीने लगेचच माझे दोघे हात पकडले. हे पहा, माझा नवरा आहे ना, या बाबतीत थोडे कमजोर आहेत. ते मला संतोष करू शकत नाही. जेव्हापासून मी या चाळीत राहायला आलो, तेव्हापासून माझी तुझ्यावरच नजर होती. मला तू फार आवडतोस. तूच माझी इच्छा पूर्ण करू शकशील. कोणती इच्छा आंटी? मी म्हणालो. तू मला मनाच्या सुखाने संतुष्ट कर. असे बोलून आंटीने माझे दोघे हात त्यांच्या वक्षांवर टेकवले. ते इतके मऊ व नरम होते, जणू कापसातच हात टाकल्यासारखे मला वाटत होते. मी परत घाबरलो. नाही आंटी, मी असं नाही करू शकत. अरे गोपू, काही होत नाही. तूच माझी भूक भागवशील. माझे शरीर थरथरायला लागले होते. अंगावर काटे उभे राहिले. आंटीने माझ्यासमोर तिचा काढला. अशा अवस्थेत पाहून मला माझे भान हरवल्यासारखे वाटले. मी लगेच तिच्या निम्मूनवर आपले ओठ टेकवले. आंटी ही सिसकाऱ्या सोडू लागली. तिलाही मजा येत होती. आंटीने आपले ओठ माझ्या ओठांवर टेकवले आणि आम्ही किस करू लागलो. आंटीचे मादक शरीर पाहून मलाही तिच्या विहिरीत डोकावून पाहण्याची इच्छा झाली. ती कंटिन्यू माझ्या अंगावर हात घासू लागली. काही मिनिटातच मी शांत झालो. अशा कृतीला कधी सामोरे गेलो नव्हतो, म्हणून परत काही मिनिटातच मी सज्ज झालो. त्यानंतर आंटीने माझ्या शरीरावर आपले मन तृप्त केले आणि दर दुपारी रविवारी मी आंटीला भेटायला तिच्या घरी जायचो आणि आमचा कार्यक्रम असाच व्हायचा. त्या साऊथ इंडियन आंटीमुळे मला ज्या गोष्टीची आशा व कल्पना नव्हती, त्या गोष्टी पाहायला व करायला मिळाल्या होत्या. एके दिवशी मी त्या आंटीच्या घरात शिरलो. रविवारचा दिवस होता. मला तिच्या घरात जाताना आईने पाहिले होते की हा दर रविवारी तिच्या घरी दुपारी का जातो, पण आई काही बोलली नाही. 15-20 मिनिटांनंतर आईने आंटीचे दार वाजवले. आम्ही दोघी वेगळ्याच अवस्थेत होतो. आमचा कार्यक्रम अजून राहिलाच होता. एकदम धावपळ उडाली. दार वाजता वाजता दाराची कुंडी उघडली आणि दार उघडला. मला आईने अशा अवस्थेत पाहून तिला शॉकच बसला. संध्याकाळी बाबा आल्यावर आईने बाबांना सांगितले. पहिले तर आईने त्या आंटीला भरपूर शिव्या घातल्या आणि या चाळीतून जाण्यास सांगितले. मग बाबांनी माझ्यावर दावा बोलला. मला इतका बेदम मारला
की मी त्याची कल्पनाही आयुष्यात करू शकत नाही. आणि तशी चूक मी पुन्हा करणारही नाही. मी माझ्या अभ्यासात रमलो होतो. जर ती चूक सापडली नसती, तर मी 10वीत नापास झालो असतो. पण ते म्हणतात ना, जे काही होतं ते चांगल्यासाठीच होतं. मला माझी चूक कळली होती. आता मी 10वीच्या परीक्षा देऊन त्याचा रिझल्टही छान लागला होता. मला 90% मिळाले होते. म्हणून घरचे आणि मीही आनंदात होतो. मित्रहो, कथा छोटीशी होती पण छान होती. तुम्हाला मजा येईल वाचण्यात. कथा आवडल्यास चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा. धन्यवाद.